हाय एव्हरीवन, दिस इज पल्लवी फ्रॉम पल्लवी सिटी स्ट्रीट्स आणि नमस्कार. तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघतोय न्यू इयर स्पेशल केक. आज शेवटचा दिवस आहे वर्षाचा, तर केक तो बनता आहे. तर सुरू करूया. मी इथे स्पॉन्ज ऑलरेडी करून घेतलेला आहे. छोटा केक करते, हाफ KGचा. तर कटिंग पासून सुरू करूया. इथे वरचा क्रस्ट मी हा रेड नाईफच्या साहाय्याने कापून घेत आहे. सो हा बघू शकता, मी इथे रसमलाई फ्लेवर घेतलेला आहे. आणि आता आपण ह्या केकचे 2 पार्ट्स करणार आहोत. तर मी आता इथे केक कट करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता, हे 2 लेयर मी कट केलेले आहेत. म्हणजे एक कट केलाय जेणेकरून 2 लेयर्स होतील. हा वरचा भाग होता, हा मी साईडला ठेवणार आहे. आणि आपण आता ह्या बेसवरती आधी क्रीम घेऊया करून. तर मी इथे स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरलंय, नुसतं पाणी आहे. टर्न टेबल फिरवत फिरवत आपण स्पॉन्जला छान सोक करणार आहोत पाण्याने, जेणेकरून आपला स्पॉन्ज ड्राय नाही होता कामा सेट झाल्यानंतर सुद्धा. सो छान पाणी घालून स्पॉन्ज सोक करून घेऊया. तर स्पॉन्ज सोक करून घेतलेला आहे. आता इथे मी क्रीम ऑलरेडी व्हिप करून घेतलेला आहे. तर क्रीम मी घालतीये स्पॉन्जवरती आणि पॅलेट नाईफच्या सहाय्याने आपण क्रीम स्प्रेड करून घेऊया. क्रीम व्हिप कसं करायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर हा इथे क्रीम माझं स्प्रेड करून झालेला आहे ह्या लेअरचं. तर रसमलाई फ्लेवर आहे, सो मी इथे थोडे पिस्ता आणि बदाम याचे फ्लेक्स काप करून घेतलेले आहेत. आणि हे आपण हवं तर मध्ये घालू शकतो, जेणेकरून रसमलाईचा फ्लेवर एनहान्स व्हायला मदत होईल आणि केक दिसायलाही खूप सुंदर दिसेल. आता हा पहिला वरचा लेअर आहे, तर मी हा वरचा लेअर उलटा ठेवणार आहे, जेणेकरून केकला आपल्या हाईट मिळेल. थोडंसं प्रेस करायचं आहे आणि आधी मधल्या या सगळ्या गॅप्स मी फिल करून घेते. सो ह्या गॅप्समध्ये आधी आपण क्रीम लावून घेऊया आणि नंतर मग ते स्प्रेड करून घेऊया. अशा रीतीने मी सगळ्या गॅप्स फिल करून घेते. तर आता हा मी क्रम कोट साईडनी सगळा केक करून घेतलेला आहे गॅप्स फिल करून. आता आपण पुन्हा हा जो वरचा लेअर आहे तो पाण्याने सोक करून घेऊया छान, जेणेकरून तो ड्राय नाही होणार. आता मी इथे अगदी थोडं क्रीम वरच्या बाजूला घेतलेलं आहे, कारण आपल्याला क्रम कोट वरनं करून घ्यायचा आहे. त्यामुळे हा क्रीमचा बेस आपण पातळ ठेवणार आहोत. एक्सेस क्रीम वरनं काढून घेऊया. हे सगळं मी हे छान लेवल करून घेते. तर आता मी इथे वरनं फक्त अजून थोडंसं क्रीम लावून फिनिशिंग करून घेतलं आहे, कारण मी आज दाखवणार आहे बास्केट डिझाईन. त्यामुळे मी साईडनी क्रम कोट आहे तेच ठेवणार आहे, कारण आपलं बास्केट जे डिझाईन असेल त्याच्यामध्ये क्रीम येणार आहे. सो आपण आता हा केक आपण बोर्डवरती घेऊया असा ड्रॅग करून. आणि येस, ह्याच्या पुढे आता आपण बास्केट डिझाईन कसं करायचं ते बघूया. सो आता बास्केट करण्यासाठी मी इथे क्रीममध्ये ब्राऊन कलर घालणार आहे, ब्राऊन जेल कलर, म्हणजे त्या बास्केटचं छान फील येईल. आणि छान जरा क्रीम आपण मिक्स करून घेऊया. आता इथे पायपिंग बॅगमध्ये मी 46 नंबरचा नोझल घेतलेला आहे आणि ह्या 46 नंबरच्या नोझलनी आपण बास्केट करणार आहोत. तर मी क्रीम पायपिंग बॅगमध्ये घालून घेते. सर आता इथे बास्केट सुरू करूया करायला. मी एक आधी उभी लाईन काढून घेतली आहे आणि मग ह्या आडव्या लाईन्स काढल्या आहेत. आता ह्या 3 लाईन्सच्या मध्ये जी गॅप आहे तिकडनं आपण असं हे बास्केट डिझाईन करणार आहोत. खालून सुरुवात करायची आहे लाईन करायला आणि आता पुन्हा या मधल्या गॅप्स ज्या आहेत त्या आपण फिल करणार आहोत आणि ही आडवी लाईन आपण अशी पुढे करणार आहोत. अशा पद्धतीने मी ह्या अखंड राऊंडला बास्केट डिझाईन करून घेते. अशा पद्धतीने हे बास्केट डिझाईन सगळ्या आपण बॉर्डरला करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती साईडनी रोजेट करूया. तर त्यासाठी मी इकडे N1 नोझल पायपिंग बॅगमध्ये ऑलरेडी घालून घेतलेला आहे. आणि आता आपण क्रीममध्ये छान पिंक कलरचे रोजेट्स करूया. तर हा कलर घेतलेला आहे, हा फुशिया जेल कलर आहे घेतलेला आणि त्याचा सुंदर पिंक कलर होतो. एक ड्रॉप जेल कलर खूप होतो घातला तरी. आणि छान मिक्स करून घेऊया आपण क्रीम.
तर आता इथे आपण हे रोजेट्स करून घेऊयात. हे रोजेट्स थोडेसे असे हे करूया, वरती आणि खालती असे करून आपण हे रोजेट्स करूया इथे, जेणेकरून ह्या बास्केटला छान बास्केटचा लुक येईल. वाव, मस्त दिसत आहेत ना रोजेट्स. असेच मी हे पूर्ण कंप्लीट करून घेते. तर तुम्ही बघू शकता आता मस्त रोजेट्स सगळे आपले तयार झालेले आहेत. आता आपण ह्या रोजेट्सना अजून डेकोरेटिव्ह करूया, छोटी छोटी पानं करून. त्यासाठी मी इथे थोडंसं क्रीम घेतलंय आणि ह्यात मी हा गार्डन ग्रीन कलर घालणार आहे. खूप सुंदर दिसतो हा ग्रीन कलर. मिक्स करून घेऊया क्रीम. तर आता आपण पानं करणार आहोत, पण ते पाइपिंग बॅगने, कुठल्या लीफ नोझली नाही. तर ते कसं करूया बघूया. पाइपिंग बॅगला आपण व्ही कट द्यायचा आहे, इकडनं आणि इकडनं. आणि मग आता आपण ह्याची पानं कशी करायची ते बघूया. आता हा जो व्ही कट केलाय तो आपण ह्या साईडला येईल अशी पाइपिंग बॅग धरायची आहे आणि थोडं प्रेस करून लीव करायचं. प्रेस लीव असे आपले छान छोट्या छोट्या आपल्या ह्या ज्या छोटी छोटी पानं आहेत ती आपण ह्या आपल्या केक वरती करणार आहोत. तर मी आधी आतल्या बाजूला करते. प्रेस लीव. हे बघा, ह्याच्यानी तुम्हाला लक्षात येईल आपोआप आपल्या रोजेट्सचा लुक खूप जास्त एनहान्स होतोय. आणि आता अशाच पद्धतीने मी बाहेरच्या बाजूने सुद्धा ह्याला अशीच छान छोटी छोटी पानं करून घेणार आहे. तर बघा, या दोन फुलांच्या मध्ये इथे आपण सुरुवात करायचे. प्रेस लीव, प्रेस लीव. हे बघा, ही सुंदर आपली पानं छोटी छोटी छान सुरेख दिसत आहेत आणि आपल्या केकला खूप मस्त लुक आलेला आहे. वाव. सो बास्केट डिझाईन विथ रोजेट्स कसा, सो वाव, कसा दिसतोय हा केक तुम्हाला. बास्केट डिझाईन विथ रोजेट्स विथ टायनी लीव्स. मस्त दिसतोय ना. नक्की करून बघा हा केक. आणि आता आपण ह्याला पुन्हा अजून थोडंसं डेकोरेट करू शकतो. सिल्वर शिमर वगैरे आपण ह्याच्यावर स्प्रे करून. आणि तुम्हाला हवा तो टॅग तुम्ही लावा, वेलकम न्यू इयर किंवा हॅपी न्यू इयर 2025 किंवा बर्थडे केक असेल तर तुम्ही हा केक बर्थडे टॅग लावून बर्थडेला सुद्धा देऊ शकता. तर अशा केक डेकोरेटिंग हे तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या वर्कशॉप्सना एनरोल करू शकता. आणि मी व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर प्लीज त्या लिंकनी आमच्या कम्युनिटी ग्रुपला जॉईन करा, जेथे मी वेगवेगळे टिप्स आणि व्हिडिओज जे काही माझं नवीन आहे ते सगळं त्यात अपलोड करत असते. सो तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि माझ्या पुढच्या व्हिडिओजसाठी स्टे ट्यून आणि आपल्या बेकअप फ्रेंड बरोबर नक्की शेअर करा. बाय, हॅपी न्यू इयर अँड थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.